टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही हिंसेचं समर्थन करत नाही। काल जो प्रकार घडला हा योग्य नव्हता आणि त्याबाबतची दिलगिरी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी व्यक्त केलेली आहे। भविष्याच्या काळामध्ये विजय घाडगे यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज देखील ते दूर करतील। शेतकऱ्यांसाठी जेवढं काही राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब करत असतात तेवढं कुठलाही पक्ष किंवा नेता करत नाही आणि सूरज चव्हाण यांना देखील समज देण्यासाठी तातडीने अजितदादा पवार साहेबांनी त्यांना बोलवलेलं आहे। आजच्या दौऱ्यामध्ये धाराशिव असेल सोलापूर असेल ह्या दोन्ही ठिकाणी ते नसतील, कारण त्यांना अजितदादांनी समज देण्यासाठी बोलवलेलं आहे। काल जो प्रकार घडला याच्याबद्दल खेद सूरज चव्हाणांनी व्यक्त केला आणि तो प्रकार योग्य नव्हता। विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, विरोध देखील असेल तर तो योग्य पद्धतीने व्यक्त झाला पाहिजे, पण त्यामुळे अधिक याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विषय इथे संपवू इच्छितो। बरं याच्यामध्ये सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी आता होऊ लागलेली आहे, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। नाही, याबाबतचा निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब घेतील, पण युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी याबाबतची दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि मला वाटतं की हा विषय अधिक न वाढवलेला बरा। बरं, अशा पद्धतीने सत्ताधारी जो पक्ष आहे, सत्ताधारी पक्षाच्या युवक प्रदेश अध्यक्ष आहेत, एका जबाबदारीच्या पदावरती आहेत, अशा पद्धतीचं त्यांचं वागणं हे म्हणजे कितपत योग्य वाटतं? त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, त्यांनी ही देखील भावना व्यक्त केली की ज्या प्रकारची कृत्य सावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं केलं गेलं त्यामुळे तो राग अनावर झाला। ज्या प्रकारचे असंसदीय शब्द त्यांच्याकडनं देखील वापरले गेले ते देखील त्यामुळे, पण लोकशाहीमध्ये आपल्यावर कितीही आघात झाले तरी ती सहन करण्याची सहनशीलता ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये असली पाहिजे। तो तरुण आहे, युवक आहे, त्यामुळे हे दुर्दैवाने घडलं आणि त्याबाबतची त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा करत त्यांची मूळ मागणी होती, माणिकराव कोकाटेवर काय निर्णय? आता शेवटी कॅबिनेटमध्ये कोणाला ठेवायचं हा सर्वस्वी अधिकार हा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा असतो आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे साहेबांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। पक्षाच्या मध्ये देखील त्याबाबत योग्य ती चर्चा त्या विषयावर होईल। साहेबांचा दौरा पुढचा कंटिन्यू होणार आहे? हो, आम्ही इथनं आता थोड्याच वेळात निघतोय। तुळजापूरला आम्ही दर्शन घेऊ, त्याच्यानंतर धाराशिवला देखील ठरल्याप्रमाणे नियोजित कार्यक्रम होईल। तिथनं सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण असं पूर्ण दौरा पूर्ण होणार आहे। बरं, या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लातूरमध्ये निर्माण झाला आहे। ठिकठिकाणी पोलीस दिसून येत आहेत, तुमच्या हॉटेलच्या बाहेर सुद्धा रात्री मोठा बंदोबस्त या ठिकाणी होता। अशी पॅनिक सिच्युएशन होईल असं म्हणजे होतं का? नाही, राजकारणामध्ये असं घाबरून देखील चालत नाही। जे घडलं ते दुर्दैवी होतं, चुकीचं होतं, याचं कुठेही समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाही। हे मी सुरुवातीलाच व्यक्त केली भावना आणि सूरज चव्हाणांनी देखील दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे मला देखील वाटतं की छावा संघटनेने देखील हा विषय आता अधिक वाढवू नये। त्यांचं असं म्हणणं आहे की असे जे मारहाण करणारे जे लोक आहेत त्यांना एकतर पार्टीने त्यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही त्यांना दांडक्याने सरळ करू, अशी त्यांची भाषा आहे। शेवटी असं आहे की सूरज चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली, त्यांना योग्य समज देण्यासाठी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी देखील तातडीने बोलवलेलं आहे। एका क्रियेला ती प्रतिक्रिया होती, पण प्रतिक्रिया देखील ती चुकीची होती, ही देखील स्पष्ट भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही व्यक्त करतो आहे। त्यामुळे आता पुढे त्यांनी कायदा सुव्यवस्था हातात घ्यायचा नाही घ्यायचा हा छावा संघटनेचा प्रश्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारावर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारधारेवर चालणार आहे। त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचे हिंसेचं समर्थन करत नाही। जे आमच्या पदाधिकाऱ्यांकडनं घडलं याची देखील दिलगिरी काल स्वतः सूरज चव्हाण यांनी व्यक्त केलेली आहे। आशिष देशमुख जे खरं तर भाजपचे नेते आहेत ते असं म्हणतात की ज्या पद्धतीने कृषी मंत्री पत्ते खेळत ऑनलाईन रमी खेळत होते तर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली। तर भाजपकडून देखील सत्तेतनंच तुम्हाला विरोध होते। शेवटी आशिष देशमुख जी भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, आपल्या पक्षामध्ये त्यांनी वाकून डोकून बघितलं तर ते अधिक चांगलं आहे। नाही, सत्ताधारी पक्षामध्ये शिवसेना असेल, भाजप असेल, ह्या घटक पक्षांनी आजच्या बंदमध्ये सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे। इथल्या आशा आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला
आपला स्वातंत्र्य आहे, कशा प्रकारे आंदोलन करावं. राष्ट्रवादी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की जे काल घडलं ते दुर्दैवी आहे, त्याचं कुठेही समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाही. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. सत्ताधारी पक्षाने एकटं पाडलं का तुम्हाला या प्रकरणामध्ये? नाही, अजिबात असं शिवसेना आणि भाजपा बंदमध्ये सहभागी होते. नाही, मला असं अजिबात वाटत नाही की महायुतीमध्ये आम्हाला काही एकटं पाडलेलं आहे. शेवटी स्थानिक पातळीवर काय निर्णय झाला असेल याची मला माहिती नाही. विजय गाडगे पाटलांनी निवेदन दिलं होतं, रितसर बोलले होते, निवेदन स्वीकारलं देखील. याच्यामध्ये असंबंधीय काय वाटलं तुम्हाला? पहिले तर त्यांनी पत्ते फेकले. जर लोकशाहीमध्ये पत्ते फेकल्यानंतर देखील प्रांताध्यक्षांनी अत्यंत शांतपणे त्यांचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलं, निवेदन देखील घेतलं. लोकशाहीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर सदैव हा शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे. जाताना देखील जो प्रकार घडला अधिक त्याच्यावर मी वाच्यता करू इच्छित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याबाबतची प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अधिक याच्यावर काही व्यक्त होऊ इच्छित नाही. अजित पवार साहेबांशी आपलं बोलणं झालंय का? काय बातचीत झालेली आहे? नाही, सूरज चव्हाण यांना त्यांनी बोलवून घेतलेलं आहे. त्यांना योग्य ती समज देखील दिली जाईल. भविष्यामध्ये किती आपल्यावर टीका झाली तरी ती सहन करण्याची सहनशीलता पदाधिकारी म्हणून असलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. नाही, शेवटी पोलीस आहेत, पोलीस योग्य ती कारवाई करतील. त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नसेल. कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे जे योग्य वाटेल ते पोलीस त्याप्रमाणे कारवाई करतील. पोलिसांवरती दबाव आहे का? नाही, अजिबात नाही. पोलीस, महाराष्ट्र पोलीस, लातूर पोलीस सक्षम आहेत. ते अत्यंतपणे आपले कर्तव्य बजावतील. दोन्ही बाजूनी जो प्रकार घडला हा योग्य नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही हिंसेचं समर्थन करत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.